शिवसेना नेते प्रवक्ते संजय शिरसाट आपल्याबरोबर आहेत। शिरसाट साहेब, शरद पवारांना तुतारी चिन्ह मिळाले आणि त्यांनी रायगडावरती जाऊन तुतारीचं अनावरण केलंय। नाही, तुतारी चिन्ह भेटलं चांगली गोष्ट आहे। आमची जेव्हा स्वारी येईल त्या टायमाला तुतारी वाजवण्याचं काम त्यांना दिलेलं आहे, म्हणून मला वाटतं हे मंगल वाद्य जर तुम्ही पाहत असाल तर एखाद्या राजा महाराजाची असेल, लग्नाची असेल, कोणती असेल, जेव्हा आनंदोत्सव असतो त्या टायमाला तुतारीवाल्यांचं काम असतं आणि आता यांच्या हातात ती तुतारी आलेली आहे। दुर्दैव असं आहे, ज्यांनी इतरांसाठी खड्डे खोदले होते त्यांना आता ही वेळ त्यांच्यावर आली, परंतु त्याच्यातही हे जर आनंदोत्सव साजरा करत असतील, मला वाटतं कळस आहे हा। म्हणून आता एकाने तुतारी वाजवायची आणि एकाने मशाल घेऊन लोकांची घरं पेटवायची, हे असं यांचा एक मिलाप होणार आहे। म्हणून 2024ला यांचं अस्तित्व संपणार हे एवढं मात्र निश्चित आहे। लोकसभेची चर्चा सुरू आहे। विनायक राऊत यांच्या विरोधात नारायण राणे यांना भाजप रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे, तर अरविंद सावंत यांच्या विरोधात राहुल नार्वेकर यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे। या दोन्ही जागा शिवसेनेच्या होत्या, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आपले उमेदवार देते। हे शक्यता आहेत आणखी याच्यावर एक असं, जसं जसं निवडणूक येते त्या टायमाला अनेक वावड्या ज्या आहेत ना त्या उठवल्या जातात। मग इथं हा उमेदवार आहे, ह्याचं नाव डिक्लेअर झालं तर जमा आहे, या असं हे सगळ्या चर्चा आहेत। तुम्हाला एक सांगतो की ही सर्वस्वी जबाबदारी जी आहे, एकनाथ शिंदे साहेब असेल, देवेंद्र फडणवीस असेल, अजितदादा असतील, यांच्यावर आहे प्रामुख्यानं। आणि जोपर्यंत त्यांच्या तोंडातून एखादं वाक्य निघत नाही तोपर्यंत याला कुठेही कन्फर्म समजू नका। मी बोलतोय म्हणून कन्फर्म नाही आहे, ह्या ती नेत्यांची जबाबदारी आहे। म्हणून ह्या अशा अफवा चालत राहतील, परंतु युतीची ही बोलणी ही 27-28ला जेव्हा फायनल होईल आणि हे तिन्ही नेते एकत्रित येऊन जेव्हा घोषणा करतील ते अधिकृत माना। म्हणून आम्ही अफवावर विश्वास ठेवत नाहीत। जोपर्यंत नेता आम्हाला आदेश देत नाही, मग ती BJPकडे जाओ का राष्ट्रवादीकडे जाओ का ती शिवसेनेकडे जाओ, जे ते डिक्लेअर करतील ती जागा तो पक्ष लढवेल। मराठवाड्यातल्या 3 जणांची नावं सध्या शिंदे गटाकडून समोर आलेत। संभाजीनगरसाठी संदीपान भुमरे, उस्मानाबाद धाराशिवमध्ये तानाजी सावंत आणि परभणीमधून अर्जुन खोतकर या तिघांच्या नावाची चर्चा आहे। या चर्चा आहेत म्हणजे सूत्रांची माहिती जवळ तुमच्याकडे काहीतरी लोकसभा तोंडावरती आहे, तर तुमच्याकडे काहीतरी खलबत सुरू असणारच ना। खलबत सर्व सुरू आहेत ना, अनेक जण इच्छुक आहेत, अनेकांना वाटतं की लोकसभा आपण लढवावी, कारण की ही लोकसभा इतकी ताकदीने लढवल्या जाणार आहे। जे दरवेळेला 40-45 प्लस जे घोषणा ज्या होत आहेत ना, ह्या हवेत नाही होत, तर ह्या प्रॅक्टिकलमधल्या आहेत आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं की आपण त्याच्यात असावं। आणि म्हणून अनेक इच्छुक जण जेव्हा तयार होतात त्या टायमाला निर्णय घेणं हे पुन्हा एकदा सांगतो, पक्षाचा जो प्रमुख असेल तो निर्णय घेईल आणि जो कोणी उमेदवार असेल त्याला आम्ही माणूस म्हणून नाही, ते चिन्ह म्हणून आम्ही त्यांच्यावर मतदान करणार आहोत हे निश्चित झालेलं आहे। मग संदीपान भुमरे, तानाजी सावंत आणि अर्जुन खोतकर ह्या नावांची चर्चा काय? मग चर्चा असतात मार्केटमध्ये, प्रत्येक चर्चा असतात। सर्व कॅपेबल उमेदवार आहेत, सर्वांची आपली एक ताकद आहे, लोकांचा जनसंपर्क आहे आणि मग त्याच्या अनुषंगाने काही चर्चा सर्वसामान्य लोक करत असतात। अरे बाबा पुढचा उमेदवार कोण, तर हा आहे, तो आहे, तो आहे, म्हणून या चर्चा होऊ द्या। निवडणुकीमध्ये जर चर्चा झाल्या नाही, एकमेकावर चिखलफेक झाली नाही, तर ती निवडणूक कसली। म्हणून अशा चर्चेला जास्त वाव आता देऊ नका। 28 तारखेनंतर सर्व चित्र क्लिअर होईल। संजय राऊतांनी एक आरोप केलेला आहे की एकनाथ शिंदे आणि JP नड्डा यांची भेट झाली, तर त्या भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांनी ऑफर दिलेली आहे की तुमच्या सगळ्या उमेदवारांनी कमळाच्या चिन्हावरती निवडणुका लढवाव्यात। आणि हे फोन करून त्यांनी का संजय राऊतला सांगितलं? हा संजय राऊत ना मनाचं काहीतरी बोलत असतो आणि त्याची लाईन बातमी होणे हा त्याचा मूळ उद्देश असतो। JP नड्डाने एकनाथ शिंदे साहेबांना जे काही सांगितलं असेल तर ते त्यांच्या आपसातलं असेल ना, नाही तर मग त्यांनी प्रेसमध्ये सांगितलं असतं। परंतु ह्या चर्चा घडवायच्या आणि एकमेकांमध्ये संभ्रम निर्माण करायचं काम संजय राऊत करतोय, म्हणून त्याला सांगितलं की तो शकुनी आहे। खऱ्या अर्थानं संजय राऊत हा शकुनी आहे। लोकांच्या घरामध्ये फूट पाडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। उद्धव ठाकरेच्या कुटुंबामध्ये जर फूट कोणी पाडली असेल तर ती संजय राऊतने, शरद पवारांच्या कुटुंबामध्ये फूट कोणी पाडली असेल तर ती संजय राऊतने। म्हणून हा फूट पाडणारा माणूस आहे। हा जे बोलल, ज्यांच्या विरोधात बोलल, त्या ठिकाणी सपोर्टमध्ये जरी बोलला तरी फूट पडलीच म्हणून समजा। घरं बरबाद करणारा हा घरबेद्या आहे।
दुसरं पुढं म्हणतात संजय राऊत की जे चिन्ह चोरलं त्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची यांची हिंमत नाही आणि ज्यांनी चिन्ह दिलं त्यांच्यात धाडस नाही. ते येणाऱ्या 24मध्ये कळेल. हा संजय राऊत नेमका कोणाचा प्रचार करेल हे सुद्धा तुम्हाला कळेल. संजय राऊतला असं सोपं समजू नका. हा कधी टुनकून उडी मारून कुणाच्या मांडीवर जाऊन बसेल ना हे त्यांना इतरांना कळणार सुद्धा नाही. म्हणून हे संजय राऊतच्या बोलण्यावर विश्वास अजिबात ठेवू नका. हे तुम्ही अनपेक्षित बोलताय. अनपेक्षित काय हे अपेक्षितच आहे. कसं काय तो कोणाची तारीफ करत नाही. कधी कुणाला नाही एकदम डोक्यावर घेईल, कधी कुणाला पायदळ तोडेल. मोदींच्याबद्दल काय बोलत होता, आता मोदीच्याबद्दल काय बोलतोय. पूर्वी शरद पवारच्या विरोधात काय बोलत होता, आता शरद पवारबद्दल काय बोलतोय. हे उद्धव ठाकरे साहेबाबद्दल काय बोलत होता. अक्षरशः शिव्या देत होता उद्धव ठाकरेंना. हे अख्ख्या त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना माहिती. आता काय बोलतो, उद्धव साहेब महान नेते, काही उपमा देतो, रामाची उपमा देतो, कशाची उपमा देतो. म्हणून हा याचं बॅलेन्सिंग नाही आहे. ज्या टायमाला ह्याच्यावर बितेल ना त्या टायमाला हा कुठंतरी गेलेला असेल. 103 दिवस जेलमध्ये राहिलेला माणूस पक्ष सोडेल का. मग काय झालं, पुन्हा जेलमध्ये जायचं आहे का. हो तू काही करू शकतो. हा लोकांना जेलमध्ये पाठवून आपला साईड सेपर करायच्या भानगडीत पडलेला आहे. हा इतरांकडे रात्री जाऊन पाया पडतो हे तुम्हाला माहीत नाही. तर हे होते संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले की संजय राऊत हे सुद्धा पक्ष बदलू शकतात. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.